नमस्कार. नमस्कार सर. मी जय किसान ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी कंपनीकडून आलेलो आहे आणि मी आलेलो आज जरूर तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर आपण शेतकरी बंधूचं नाव जाणून घेऊ पूर्ण. प्रदीप ज्ञानेश्वर मत सागर, गाव जरूळ, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. तर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं फर्टिलायझर वापरलेलं होतं ऊस पिकासाठी आणि तुमचे गावामध्ये बरेच 2-3 शेतकरी बांधव यांना खत दिलेलं होतं बेसल डोस किट पूर्ण. बरोबर. तर तुम्हाला ऊस या पिकासाठी रिपोर्ट कसे आले? एकदम बेस्ट रिपोर्ट आलेले मला ऊसासाठी. एकदम फुटव्यांची संख्या आता तुम्ही बघू शकता इथे 1 2 3 4 5 6 7 8 ही लागवड कशी होती? 10. टोकन पद्धतीने होती का? ही लागवड आपण याची पद्धतीने केली ती कांडी पद्धतीने. कांडी कांडी पद्धतीने लागवड आहे. आणि इथं आता जे आपण ज्यांना आपण खत दिलेलं आहे ऊस पिकासाठी, तुम्हाला रिपोर्ट कसे वाटले याच्यावर? एकदम बेस्ट रिपोर्ट आलेले मला. आपण आतापर्यंत आपण बेसल डोस मध्ये घेतलेलं होतं. बरोबर. फक्त युरिया आणि 24-24 या काही मिक्स वापरला. बेसल पूर्ण. तर मला एकदम जबरदस्त रिसर्च आलेले या कंपनीचे. आणि त्याच्यानंतर आता हा ऊस किती दिवसाचा झालेला आहे? हा ऊस साधारणतः आता 6 महिन्याचा ऊस झालेला आहे. 6 महिन्याचा. अजून तुम्ही किती बघू दिवस शकता आता याच्या कांड्या 6 महिन्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. म्हणजे जाडी पण चांगली, म्हणजे जाडी जाड एकदम पण चांगला झालेला आहे. चांगला आणि जाड अजून झालेला आहे. त्याला साधारणतः अजून आणि फुटव्यांची संख्या पण भरपूर आहे. अजून तरी 2-2.5 महिने तोडे यायला अवकाश आहे. अवकाश. आणि त्याच्यानंतर तुम्ही कांदा पिकासाठी आपण खत दिलेलं होतं कांदा तुमच्या गावामध्ये. पिकासाठी मी तुमच्याकडून एक किट घेतलेली होती. हो. ते कांदे एकदम खराब झालेले होते माझेवाले. मला ते मोडून टाकायचे होते. बरोबर. मी अर्ध्या एकरासाठी ते वापरलं. हा हा. तर मला अर्ध्या एकरामध्ये ती 3 ट्रेलर कांदे निघाले. आणि पूर्वी मी 2-3 वर्षापासून कांदे करतो तर ते कांदे खराब होत होते. पण हे बेसल डोस टाकल्यामुळे माझे कांदे आजही एकदम क्वालिटी आणि मार्केटमध्ये पण 1 नंबर भावामध्ये जातात. म्हणजे आता जे तुम्ही खत वापरलं ते कांद्यासाठी जे वापरणार होते ते कांदे तुमचे मोडायचे होते मला. इतके खराब झाले त्या होते. कांद्याला तुम्ही आपला डोस वापरल्यानंतर हो. तुमचे कांदे सक्सेस झाले. अर्धा एकर मध्ये 3 ट्रेलर निघाले. म्हणजे अर्धा एकर 3 ट्रेलर म्हणजे 100 क्विंटल कांदा अर्ध्या एकरामध्ये निघाले. हो. आणि ते दरवर्षी तुमचं सडगाण व्हायची होती. यावेळेस आतापर्यंत माझी सडगाण कांद्याची झालेली नाही. तर बघू शकता हे शेतकरी बांधवांची प्रतिक्रिया. आणि आज मी लाईव्ह जरूर या गावी आलेलो आहे आणि बऱ्याच शेतकरी बांधवांचे आज व्हिडिओ बनवलेले आहे. आणि ह्या ऊसाची जी क्वालिटी ही आता या साईडनं आम्हाला जाता येत नाही. खूप चांगल्या क्वालिटीचा ऊस आणलेला आहे प्रदीप भाऊ मतसागर यांनी. ऊसाची जी क्वालिटी तुम्ही बघू शकताय आणि शेतकरी बांधवाचं जे मेहनत आहे ती पण बघू शकताय तुम्ही. आता मी या साईडला येतोय. खूप चांगल्या क्वालिटीचा ऊस आहे. असेच शेतकरी बांधवांनी मेहनत करून पीक उभं केलेलं आहे. आणि जय किसान ग्रीन इंडियाचे जे रिपोर्ट आहेत ते त्याच्या बाबतीत काय सांगू इच्छिते प्रदीप भाऊ तुम्ही? मी शेतकऱ्यांना एकच सांगू इच्छिते तर हे सर्वांनी या खताचा वापर करावा. याचे रिझल्ट एकदम बेस्ट आहे. तर मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे वापरावं. सगळ्यांनी एकदा अवश्य वापरून बघा. तर जय किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा जी शेतकरी बांधवांनी मेहनत करून पीक घेतलेलं आहे. धन्यवाद शेतकरी बांधव. धन्यवाद सर. तुम्ही चांगल्या पद्धती आम्हाला जे मार्गदर्शन केलं आणि सांगितलं तुम्ही का आमची एक वेळेस तुम्ही ही किट वापरून बघा. आम्हाला त्यावेळेस वाटलं का काय निसतं आता देत आहे. आमच्याकडे इतर कंपनीवाले लोक येतात. पण आम्ही विश्वास ठेवून एक वेळेस हे वापरून बघितलं तर त्याचा रिझल्ट हे तुमच्या समोर आहे. बरोबर. एकदम बेस्ट कंपनीचं हे खत आहे. धन्यवाद. धन्यवाद.